अखिल मानव जातीला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची मूल्य ज्यांनी या जगामध्ये सर्वात पहिल्यांदा रुजवली ती या मातीतले सर्वोत्तम भूमिपुत्र, सम्यक संबुद्ध महामानव सिद्धार्थ गौतम बुद्ध या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी सर्वात पहिल्यांदा विज्ञानवाद रुजवला आणि विज्ञानाची कास धरण्यासाठी सतत विवेक बुद्धीचा वापर करून आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर ज्या गोष्टी तुम्हाला पटतील आणि मान्य होतील त्याच गोष्टी तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत असा विज्ञानवाद सिद्धार्थ गौतम बुद्धांनी या देशामध्ये रुजवला। जत्रा में बिठाया फितरा, तीरथ बनाया पानी। जत्रा में बिठाया फतरा और तीरथ बनाया पानी, ये दुनिया भई दीवानी, करे पैसे की धूलधानी। अशा प्रकारे ज्यांनी इथल्या अंधश्रद्धेवरती कडाडून हल्ला केला ते संत कबीर। ऐसा चाहूं राज जहां में मिले सभी को अन्न, ऐसा चाहूं राज जहां में मिले सभी को अन्न। छोटा बड़ा सब सम बसे तो रहिदास रहे प्रसन्न। अशा प्रकारे समतामूलक समाजाची कास धरणारे संत रविदास महाराज। वडिलांना मुलगा नाही शिकवला तर तोही पापाचा भागीदार झाला। जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, तैसेची शिक्षण देणे अगत्याचे। अशा प्रकारे शिक्षणाची मूल्य समाजाला पटवून देणारे आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून जनमानसाचं प्रबोधन करणारे संत तुकडोजी महाराज। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जुलमी सत्तेच्या विरोधामध्ये हातात नंगी तलवार घेऊन ज्यांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून इथे खऱ्या अर्थानं बहुजनांचं राज्य प्रस्थापित केलं ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज। हजारो वर्ष अज्ञानाच्या अंधकारामध्ये खितपत पडलेल्या बहुजन समाजाला ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश दाखवला, ज्यांनी या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्त्री शिक्षणाचे नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाला शिक्षणाची दारं खुली केली ते शिक्षणाचे आद्य प्रवर्तक क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले व सावित्रीबाई फुले, ज्यांनी आपल्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आपल्या बहुजन समाजाला आरक्षणाची भेट दिली ते आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूजी महाराज। आणि या सगळ्या महापुरुषांच्या त्यागाला, विचाराला, कार्याला आणि बलिदानाला ज्यांनी या देशाच्या भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत केलं ते मसुदा समितीचे अध्यक्ष, ज्ञानियांचा राजा, प्रकांड पंडित, बुद्धी सम्राट, संसदपट्टू, निर्भीड आणि झुंजार पत्रकार, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, MA, PhD, DSc, LLD, डिलीट, बॅरिस्टर ॲट लॉ इतक्या सगळ्या पदव्या घेऊन ज्यांना द सिम्बल ऑफ नॉलेज असं म्हटलं जातं ते तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय विश्वरत्न महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीर अभिवादन करते। बांधवांनो आणि माझ्या माय मावल्यांनो, आज आपण खूप मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संविधान दिवस साजरा करत आहोत। मला फार आनंद होत आहे की तुम्ही महामानव युथ फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी ऑर्गनाइज केला। त्यामुळे महामानव युथ फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचं आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूयात। कारण की आजची तरुणाई मला कुठेतरी फेसबुकला, कुठेतरी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये, कुठेतरी इंस्टाग्राम युनिव्हर्सिटी मधून डिग्र्या घेताना, पदव्या घेताना दिसत आहे आणि तिकडेच नाचण्यामध्ये, गाण्यामध्ये मशगूल होताना दिसत आहे। परंतु नांदुरा गावातली या परिसरातली जी युवा पिढी आहे ती कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, आपल्याला दिलेले हक्क आणि अधिकार समजून घेण्याचा किंबहुना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तो प्रयत्न खरोखरच फार कौतुकास्पद आहे। असं म्हणतात की कुठलाही
हक्क किंवा संघर्ष जो असतो, हक्क आणि अधिकार हे कधीही आपल्याला भीक मागून किंवा कोणी आपल्या पदरामध्ये आणून टाकत नाही, तर हक्क आणि अधिकार मिळवण्याकरता प्रचंड संघर्ष, प्रचंड बलिदान करावं लागते। आणि ज्या पद्धतीचं जीवन आपण या देशामध्ये हजारो लाखो वर्ष जगत आलेलो आहे, या देशामध्ये कुत्र्याला आणि मांजराला सुद्धा मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार होता, पण तुम्ही आणि आम्ही माणसं असून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाण्याचा अधिकार नव्हता। कुत्रे आणि मांजरे सुद्धा सार्वजनिक पानवट्यावरून पाणी पिऊ शकत होते, परंतु तुम्ही आणि आम्ही दोन हात दोन पायाची माणसं असताना सुद्धा आपल्याला त्या पानवट्यावरती पाणी पिण्याचा अधिकार नव्हता। किंबहुना आपल्या सावलीचा देखील इथल्या उच्चवर्णीयांना विंटाळ होत होता। अशा प्रकारे कुत्र्याच्या पलीकडचं जीवन आपण या देशामध्ये 1, 2, 3, 4 हजारो लाखो वर्ष जगत आलेलो आहे। या हजारो लाखो वर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला ज्या महामानवानं तोडल्या, त्या महामानवाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यासाठी एक शायर असं म्हणतो की रुतबा मेरे सर को संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को संविधान से मिला है, ये तख्त और ताज भी मुझे संविधान से मिला है, औरों को जो मिला वो तो मुकद्दर से मिला होगा, हमें तो ये मुकद्दर भी संविधान की वजह से मिला है, हमें तो ये मुकद्दर भी संविधान की वजह से मिला है। या देशामधली जी मनुस्मृतीची व्यवस्था होती, या देशामधली जी चातुर्वर्ण व्यवस्था होती, ज्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारचे जे 4 वर्ण होते, त्या वर्णामध्ये तुमची आमची कुठेही गिनती नव्हती। शूद्रांच्या पलीकडचाही जो वर्ग होता, अस्पृश्य वर्ग होता, अतिशूद्र वर्ग होता, ज्या वर्गाची कुठेही गिनती केल्या गेली नाही, त्यातही आम्हा महिला वर्गाची तर कोण्या वर्णात गिनतीच नव्हती। आम्ही तर या देशामध्ये हो की नाही हो, आमचं असं काही अस्तित्वच नव्हतं। आम्ही जगलो काय, मेलो काय, कोणाला या देशामध्ये काही फरक पडत नव्हता। किंबहुना मनुस्मृतीच्या कायद्यानुसार या देशातल्या अस्पृश्यांना मारल्यानं कुठलाही गुन्हा होत नाही, असा मनुस्मृतीचा कायदा होता। मी कायद्याची अभ्यासक आहे, पेशाने वकील आहे, जही बोलते पुराव्यानिशी बोलते। ज्यांना कुणाला शंका असेल त्यांनी एकदा मनुस्मृती हा ग्रंथ निश्चित वाचावा आणि त्यानंतर एकदा भारतीय संविधान वाचावं, तेव्हा आपण कोणत्या अवस्थेमधून काम होता, इथल्या शूद्रांच्या तोंडाला लगाम होता, सवर्णाच्या घरामध्ये कुत्र्या मांजऱ्याचा पाळ होत होता, पण आम्ही माणसं असून आमच्या सावलीचाही विंटाळ होत होता। आम्ही माणसं असून आमच्या सावलीचा सुद्धा यांना विंटाळ होत होता। त्याच्यामुळं ज्यांना या देशामध्ये कधी माणूस म्हणून सुद्धा गणल्या गेलं नाही, अशा सगळ्या माणसांना, तुम्हाला आम्हाला, ज्यांनी या देशामध्ये मानानं, सन्मानानं आणि स्वाभिमानाचं जीवन बहाल केलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करत आहोत। हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला आपला इतिहास माहीत असला पाहिजे, कारण जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज कधी नवीन इतिहास निर्माण करू शकत नाही। आणि इतिहासाकडून जर आपण धडा घेतला नाही, तर इतिहास आपल्याला धडा शिकवल्याशिवाय मात्र राहत नाही। म्हणून आपल्याला आपला इतिहास माहीत असला पाहिजे। त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान समितीवरती बाबासाहेब आंबेडकर गेले आणि ज्या देशाचं संविधान निर्माण केलं, तो काही साधा सुद्धा संघर्ष नव्हता।